उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. न घालावी धाव मनाची ये ओढी, वचनी आवडी संतांची ये. अंतरी या राहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे. कशा प्रकारे आपण जीवन जगताना कोणत्या कोणत्या गोष्टीला स्थिर करावं याची जाणीव किंवा याची माहिती संत तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगून दिली. संत तुकाराम महाराज काय सांगतात की कोणत्या गोष्टी उचित आहेत ह्या अगोदर आपण मुख्य धर्माच्या रूपानं जाणून घ्याव्यात. आपली बुद्धी कशी असावी, आपलं वागणं विचार कसे असावेत आणि त्याप्रमाणे आपण कसं राहावं हे आपण ठरवून घ्यावं. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीवच राहत नाही आणि मग आपण वाट भरकटत जातो आणि परमेश्वर भेटला नाही म्हणून आपण स्वतःला किंवा इतरांना दोष देत बसतो. परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला परमेश्वर प्राप्त करायचा असतो त्या वेळेला आपल्याला या सर्व गोष्टींची जाण असणं हे आवश्यक आहे. संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून याच गोष्टींची जाणीव आपल्याला करून देतात. ते काय सांगतात तर उचित जाणावे मुख्य धर्म आधी, चित्त शुद्ध बुद्धी ठाई स्थिर. म्हणजे काय, तुमचं चित्त शुद्ध असावं, शरीर शुद्ध निर्मळ असावं, प्रेमळ असावं. या शरीरामधून कसल्याच प्रकारचं पाप तुमच्या होता कामा नये आणि हे शरीर शुद्ध स्वरूपात असलं पाहिजे. तुमची बुद्धी, तुमचे विचार हे देखील एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे परमेश्वराच्या देवाच्या चरणाशी स्थिर झालेली असावी, जेणेकरून तुमच्या बुद्धीला विचारांना जी गोडी असेल ती त्या परमेश्वरांच्या चरण कमलांचीच असावी. दुसरं त्याच्याशिवाय तुमच्या मनामध्ये विचारसुद्धा येऊ नये. आणि हे सर्व करत असताना तुम्हाला हाच खरा तुमचा मुख्य धर्म आहे, जेणेकरून ह्याची जर जाण तुम्हाला झाली तर मात्र परमेश्वर भेटायला किंवा कोणत्याही गोष्टीचं सुखकर रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. आणि आपलं आचरण जर चांगलं असेल तर या गोष्टी देखील आपल्याला सहजतेनं आणि सोप्या पद्धतीनं मिळून जातात. या पुढे संत तुकाराम महाराज सांगतात की न घालावी धाव मनाची ये ओढी, वचनी आवडी संतांची ये. मनाला वाटतं म्हणून मनाच्या दिशेने जर आपण जात गेलो तर याच्यामध्ये आपलंच नुकसान आहे. कारण मनावर नियंत्रण नसणं हा देखील एक प्रकारचा आजारच असतो. मनावर पूर्णपणे आपला संयम असावा, नियंत्रण असावं, जेणेकरून आपल्याकडून घडणाऱ्या अनावश्यक गोष्टी ह्या टळल्या जातील. आपल्याला होणारा अनावश्यक त्रास हा दूर होईल आणि मग दुःखाचं कारणच उरणार नाही आणि आपण सुखाच्या शोधामध्ये जो असतो तो आपसुकच आपल्या नकळतच आपल्याला ते सुख आपल्या मागे येत जाईल. म्हणून म्हणतात की न घालावी धाव मनाची ये ओढी, म्हणून मनाच्या ओढीकडे धाव घेऊ नये लगेच. सारासार विचार करावा प्रत्येक गोष्टीचा आणि मग त्याप्रमाणे आपलं वागणं असावं. आणि आपल्याला पुढे सांगतात की वचनी आवडी संतांची आहे, म्हणजे संतांच्या वचनाचा आपण आवडीनं अभ्यास केला पाहिजे, आयुष्यात उपयोग करून घेतला पाहिजे. कारण संतांचे जे वचन असतात ते अमृताहून कमी नसतात. असे वचन आपल्या देशाला, आपल्या देहाला दोघालाही चांगल्या स्वरूपात नेण्यासाठी मदत करतात. शेवटी संत तुकाराम महाराज आपल्याला कोणता संदेश देतात तर अंतरिया राहे वचनाचा विश्वास, न लगे उपदेश तुका म्हणे. ज्या लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये या वचनांचा विश्वास अमृत रूपात राहतो, या वचनावर विश्वास ठेवून ते चांगल्या प्रकारे जीवन जगतात, त्यांना दुसरा उपदेश करण्याची गरज लागत नाही. कारण अशा व्यक्ती ह्या सुज्ञ, सोज्वळ, प्रेमळ आणि विठ्ठलाला किंवा देवाला आवडणाऱ्याच असतात. आणि मग जो देवाला आवडतो तो सर्वांनाच आवडत असतो आणि जो सर्वांना आवडतो तो देखील देवाला आवडत असतो. म्हणून आपलं जर चित्त हे चांगलं शुद्ध असेल, विचार, आपली बुद्धी हे जर एका विठ्ठलाच्या किंवा देवाच्या चरणापायी स्थिर झालेली असेल तर आपल्यासाठी देव भेटणं ही कोणतीच अवघड गोष्ट नाहीये. जय जय राम कृष्ण हरी.